आणि एकीकडे दोन भाऊ एकत्र येणार याच्या चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरेंनी एक विधान केलं की जनतेच्या जे मनात आहे ते आम्ही करू। या संकेतानंतर आता शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातनं सुद्धा या युतीला, दोन भावांच्या युतीला बळ देण्याचा प्रयत्न केला गेला। अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच सामनाच्या फ्रंट पेजवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो झळकला। त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चेला अधिकच बळ मिळाल्याचं पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरेंचे मनोमिलनाचे संकेत, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होईल। सामनात ठाकरेंच्या एकीची बातमी, उद्धव राज ठाकरेंचा एकत्र फोटो, ठाकरे सेनेकडून युतीसाठी हालचाली। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातलं मला वाटत नाही। राज ठाकरेंच्या या विधानानंतर मागील काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मनात युतीबद्दल नेमकं चाललंय काय याचे अंदाज बांधले जात होते। पण या तर्कवितर्कांमध्येच उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी केलेल्या या एका विधानानं ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचे स्पष्ट संकेत मिळाले। जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होईल असे म्हटलं जातं की या संदेश कशाला मी बातमीच देणं तुम्हाला। उद्धव ठाकरेंच्या या संकेतानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोटात मनसे सोबतच्या दिलसे युतीच्या दिशेनं हालचाली सुरू झाल्यात। कार्यकर्त्यांकडूनही युतीचं स्वागत होतानाच दिसतंय। डिफरंट असं लँग्वेजसाठी त्याच्यासाठी असं वाटतं की दोघा भावना एकत्र यावं। आता ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातूनही ठाकरे बंधूंच्या एकोप्याचे संकेत मिळू लागलेत। अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच सामनात उद्धव आणि राज ठाकरेंचा एकत्र फोटो छापण्यात आला। उद्धव ठाकरेंच्या शुक्रवारच्या विधानाचा संदर्भ देत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यात सूत जुळणार असे संकेत मिळाल्याचं सामनातून स्पष्ट करण्यात आलंय। तुम्ही चित्र निर्माण करा। तुम्ही म्हणाले की याचं कारण असं आहे की तुमच्याही मनात तेच आहे ना, एक मराठी माणूस म्हणून कोणाच्या मनात नाही की सगळ्यांनी एकत्र यावं। आणि हे जे महाराष्ट्र द्रोही आहे हा, ज्यांचं मुख्य केंद्र या महाराष्ट्र द्रोह्यांचं सुरत आणि अहमदाबाद आहे आणि जे दिल्लीत बसले आहेत, त्यांचा पाडाव करावा हे कोणाला वाटणार? आम्हाला सगळ्यांना वाटतं, आम्ही त्या मताच्या। खरं तर राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर सामनातून वारंवार त्यांच्यावर टीका करण्यात आली। कधी राज ठाकरेंच्या एखाद्या भूमिकेची स्तुतीही झाली, पण त्यात एकट्या राज ठाकरेंचेच फोटो दिसले। पण आता राज ठाकरेंची साथ आणि त्याला उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चिन्ह दिसू लागले। त्याचे संकेत सामनातूनही मिळतायत। त्यामुळं हे बदलाचे वारे आहेत का असा सवालही उपस्थित होतोय। त्या दोघांचा जुना फोटो प्रकाशित करणे, मी तुम्हाला संकेत कशाला देऊ, मी डायरेक्ट बातमीच देईन असं उद्धव ठाकरेंचं स्टेटमेंट येणे, किंवा राज ठाकरेंनी आज गमतीनं असं म्हणणे की कुठं निघालात तर मातोश्रीवर निघालोय असं म्हणणे, हे जे काय आहे हे कार्यकर्त्यांच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्यांना थोडीशी फुंकर घालण्याचा, त्याला दाद देण्याचा किंवा झालंच तर वर्तमानपत्रांमध्ये त्याचं प्रतिबिंब उमटवण्याचा हा प्रकार आहे। गेल्या 6 वर्षांपासून महाराष्ट्रातील राजकारणात वेळोवेळी उलथापालथ झाली। महाविकास आघाडीत दोन टोकाचे पक्ष म्हणजे शिवसेना आणि काँग्रेस हे एकत्र आले होते। आता महायुतीतही भाजपनं कायम विरोधात असलेल्या राष्ट्रवादीला जवळ केलंय। त्यामुळे उद्या राजकारणासाठी दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको असं काहीसं सांगण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेकडून सातत्यानं केला जातोय। त्यामुळे सामनातून उद्धव ठाकरेंनी दिलेल्या सादाला राज ठाकरे कसा प्रतिसाद देतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।